हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। ठाणे जिल्ह्यातील कल्याणपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या हाजी मलंग दर्गा पश्चिम घाटाच्या निसर्ग समृद्ध सह्याद्रीच्या डोंगर रांगेत ठाणे रायगड पट्ट्यात पसरलेल्या माथेरान डोंगर रांगेवर वसलेला आहे। सुमारे 800 वर्षे जुनी हाजी मलंग बाबा दर्गा या नावाने प्रसिद्ध असलेले सुफी संत हाजी अब्दुल रहमान मलंग शाह बाबा दर्गा यांचा उरूस दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजीपासून कार्यक्रमाला सुरुवात होणार असल्याची माहिती हाजी मलंग बाबा ट्रस्टच्या वतीने देण्यात आली। दिनांक 24 फेब्रुवारी 2024 ते दिनांक 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत संदल अर्थात गंध, मिलाद शरीफ, धमाल शरीफ, लंगर अर्थात प्रसाद वाटपासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा उरूस अर्थात यात्रा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। दर्गा परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून दर्गाला सजविण्यात आले आहे। तरी या कार्यक्रमाला हिंदू मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन दर्गा ट्रस्टचे चेअरमन नासिर खान फजल खान यांनी केले। उरूस दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या मलंगगडावर पायथ्यापासून दर्गापर्यंत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। अधिक माहिती देताना दर्गा ट्रस्टचे चेअरमन म्हणाले की दरगाह शरीफ पीर हाजी मलंग साहब दरगाह ट्रस्ट के चेयरमैन हूँ। बाबा का पूरा नाम हाजी अब्दुल रहमान मलंग शाह, यमन से आए, अरब कंट्री से। अंदर 2 मज़ार है, एक हाजी अब्दुल रहमान मलंग शाह बाबा की और एक माँ फातिमा बाबा ने जो बेटी बनाए, नल राजा की लड़की थी। वो नल राजा की लड़की ने इस्लाम कबूल की, बाजू में उनको जगह दी। अच्छा। तो अभी इधर संदल शरीफ हमारा 20 से लेके 28 तारीख तक संदल का प्रोग्राम होता है। मेन जो दिन है वो 24 फरवरी का है। सुबह से लेके रात तक संदल का जो प्रोग्राम चलता है, फकीर की जमातों को बिठाना, मलंग बाबा को बिठाना और ये सब प्रोग्राम करना। आज 20 तारीख झंडे का प्रोग्राम हो गया शांति से। अच्छा, और रात को फिर 11:15 को बाबा जी का संदल का प्याला रख के, बाबा का पालकी है उसके अंदर संदल का प्याला रखते हैं और वो प्याला लेके पालकी में रख के घुमाते हैं दरगाह के आजू बाजू, और उसको वो पुलिस चौकी में रख के बाबा का दर्शन सलामी करके लोग जाते हैं। सर, आपण इथं हाजी मलंग बाबाच्या दर्ग्यामध्ये जे पोलीस डिपार्टमेंट सुरक्षेसाठी उभा केलेलं आहे, ते तुमचं पोलीस फोर्स जे आहे खालनापासून वरतीपर्यंत किती पोलीस निरीक्षक उपस्थित आहेत? आता सध्या 20 तारखेपासून श्री हाजी मलंग अब्दुल रहमान शाह मलंग बाबा यांचा उरूस चालू झालेला आहे। हा उरूस 28 तारखेपर्यंत चालेल। आता ह्या उरूसाकरता आमचा एक पहिल्या टप्प्याचा बंदोबस्त असतो, तो खूप मोठ्या प्रमाणात लावलेला आहे। पहिल्या टप्प्याचा बंदोबस्त 20 तारखेपासून 28 तारखेपर्यंत कंटिन्यू असतो। ह्यात जवळजवळ 1000च्या आसपास पोलीस फोर्स वापरलेले आहे। त्यात मोठमोठाले अधिकारी सामील आहेत। त्यानंतर 24 तारखेला एक दुसरा टप्पाचा बंदोबस्त असतो, त्याकरिता आणखी पोलीस फोर्स मागणी केलेली आहे। त्यात SRP देखील सामील आहे। खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे। कायदा व्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे। नमस्कार, मी रोहिदास रामभाऊ पडर, राहणार वारजे, वारजेवरून आलो आहे। गेले 25 वर्षे मी ह्या देवदर्शनाला येत आहे। इथं कमीत कमी 2 खालनं स्टार्ट करायला वर पोचायला 2 तास लागतात, पण वर आल्यानंतर बाबा बख्तर बाबा आणि हाजी मलंग दर्गा इथं वर आले की मन एकदम प्रसन्न होतं। गेले अनेक वर्षाच्या माझ्या मी जो अनुभव आलेला आहे त्याच्यापासून मला असा अनुभव आहे की
माझ्या मनामध्ये जे काय संकल्पना वगैरे आहे की आतापर्यंत मला माझ्या मनाप्रमाणे सगळं माझं व्यवस्थित परिवाराचं चाललेलं आहे. कामधंद्यामध्ये मला बरकत मिळालेली आहे, म्हणून बाबावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. असा मला अनुभव, माझी पूर्ण फॅमिली गेली 25 वर्षे देवदर्शनाला येत आहे आणि चांगल्या प्रकारे प्रत्येकाला अनुभव प्रचिती मिळालेले आहे. त्यानुसार आमचं मन प्रसन्न सर्व परिवाराचं आहे. त्याबद्दल धन्यवाद. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.